मम्मी शरू आली. बस तुझं काम कर. मी बघते कुठे तडमडली ते चांगली फटकावते. मम्मी मम्मी कुठे तडमडलीस ग? काय गोंधळ घातलायस? माझा ऍक्सिडेंट झाला आणि तू मला ओरडते. हे बघ केवढं लागलंय बघ माझ्या डोक्याला. आई गो केवढं लागलंय. स्वामी नीट स्कूटर नाही चालवत आहे. अगं माझी चूक नव्हती. रॉंग साईडला गाडी घातली एका शायनरने. ती चव्हाण बाई केवढी बडबडतीये मला आणि आता तर ऍडव्हान्स पण परत मागतीये. कसली असशील ग मम्मी तू? तुला पोरीची पडली की बिझनेसची? जास्त नाटकी करू नकोस हा. एक तर ती चव्हाणी नाच पैसे देणार होती, आता तर ऍडव्हान्स पण द्यायला लागेल. आणि हे सगळं जेवण 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 कुठे? मला रस्त्यात भूक लागली म्हणून मी बसून सगळं जेवण जेवले. नीट सांगा नाही तर डोक्यात घालीन झाकण. अगं मम्मी बोलली ना मी तुला. माझं ऍक्सिडेंट झालं मग मी रस्त्यात पडले, जेवण पडलं, सगळं सांडलं. आता समजलं? अरे देवा. स्वामी बघताय ना. राहू दे आता रडू नको. तुझी सोन्यासारखी मुलगी वाचली ना ते बघ. हे बघ हॉस्पिटलला जाऊन ड्रेसिंग करून घेतली त्या शायनर कडून आणि पैसे पण त्यालाच द्यायला लावले. हो ग पण आज त्या चव्हाणींकडून 3,000 रुपये मिळणार होते ना आपल्याला. ते गेले. मला जर ते 3,000 रुपये मिळाले असते ना तर मी त्याची भिशी लावली असती आणि मग माझी भिशी फुटल्यावर मी आशूसाठी एक सोन्याचा हार करणार होते. पण आता त्यातलं काहीच होणार नाहीये. 3,000 सोन्याचा हार. कसली ग्रेट आहेस ग तू मम्मी. म्हणजे मला तर वाटतं 3,000 ना तू मंगळावरती फ्लॅट पण घेशील. नाही कळलं तुला? सोन्याचा रेट माहितीये का? अगं 1.5 लाखाच्या पुढे गेलाय आणि तू 3,000 बोलतेस. तेवढे सुद्धा मिळणार नाहीये. मम्मी असे कसे जातील पैसे? गिनलो पमारानी पुरे 5,000 आहे. 5,000. बापरे एवढे पैसे कुठून आणलेस? वसूल केले मी शायनर कडून. अरे आपल्या ब्रँड परब कॅटररच्या नेमला धक्का लागला मग भरपाई नको का करायला? त्या शायनरला सोडलंच नाही मी पैसे देईपर्यंत. खरंच ग किती चांगला आहे तो. कोणतो शायनर? नुकसान भरपाईचे पैसे लगेच दिले. लगेच बेगेच नाही, फुल राडा करावा लागला. मेहनत चांगलंय. आता ह्यातनं ऍडव्हान्स परत देता येईल. स्वामी ऐकता हो तुम्ही? हे घासायला घेऊन ये. हो. हा